राम राम माझ्या सर्व भावांनो, कामधेनू पशुसेवा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण रुमिलॅक्स टी या औषधाची काही माहिती जाणून घेणार आहोत, जसे की याचा उपयोग काय, याचे प्रमाण किती, तसेच गाभण जनावरांना हे औषध चालते का नाही आणि हे औषध कशा प्रकारे काम करते या सर्वाची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता सुरू करूया. भावांनो, रुमिलॅक्स टी हे औषध कावकेअर या फार्मास्युटिकल कंपनीने बनवलेले अतिशय उच्च दर्जाचे औषध आहे. रुमिलॅक्स टी हे औषध प्राण्यांना, वनस्पती व इतर केमिकलची विषबाधा झाल्यास अत्यंत प्रभावी काम करते. तसेच ॲसिडोसिस, पोटफुगी किंवा पोट गच्च होणे या सर्व आजारांवर रुमिलॅक्स टी हे औषध अत्यंत गुणकारी आहे. भावांनो, शेळ्या, मेंढ्या किंवा गायगुरांनी जर जास्त प्रमाणात भाकरी पोळ्या खाल्ल्या तर त्यांना ॲसिडोसिस होते. रुमिलॅक्स टीमध्ये सिमिथिकोन हा घटक पोटाचा ॲसिडिक pH व्यवस्थित करतो व यातील सॉर्बिटॉल व मिल्क ऑफ मॅग्नेशिया पोटातील विषारी घटक बाहेर टाकतो. तसेच यातील ॲक्टिवेटेड चारकोल पोटातील विषारी पदार्थ शरीरात शोषू देत नाही व तो घटक शेणासोबत बाहेर काढण्यास मदत करतो. शेळ्या मेंढ्यांना पोटफुगी आजार होतो, त्यावर अत्यंत प्रभावी असे औषध आहे. यातील सिमिथिकोन हा घटक हवेचे बुडबुडे फुगलेल्या पोटातच कमी करतो, त्यामुळे पोटफुगी लगेच कमी होते. तसेच गच्च झालेले पोट मोकळे करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. गायींना जेव्हा इतर आजार होतात तेव्हा गायीच्या पोटाचा pH हा खराब होत असतो. अशा वेळी देखील रुमिलॅक्स टी दिल्यास त्या जनावरांच्या पोटाचा pH व्यवस्थित होतो व जनावरे चारा खायला सुरुवात करतात. तर भावांनो, गाई म्हशींना पोटफुगी, रुमिनल ॲसिडोसिस, पोट गच्च होणे व इतर वनस्पतीची किंवा इतर केमिकलची विषबाधा होते, यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तर भावांनो, याचे प्रमाण किती, तर गाई म्हशींना 600 ml ची बॉटल पूर्ण एका वेळेस पाजणे. तसेच शेळ्या मेंढ्यांना 30 ते 50 ml एका वेळेस पाजणे. तर भावांनो, रुमिलॅक्स टी हे औषध प्रेग्नेन्सी सेफ आहे, त्यामुळे गाभण काळातही आपण हे औषध पशूंना देऊ शकतो. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.